नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी चंपाषष्ठी स्पेशल वांग्याची भरीतची रेसिपी दाखवत आहे आणि ती सुद्धा दोन पद्धतीची। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तर बघा, इथे मी दोन मोठे भरताचे वांगे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत कोरडे करून आणि याचे पातळ स्लाइस करून घेत आहे। बघा, या पद्धतीने असे पातळ स्लाइस आपल्याला करून घ्यायचे दोन्हीही वांग्यांचे। तर बघा, इथे वांगे कट करून झालेले आहेत। त्यानंतर त्यावरती मी एक पळी तेल घालून घेतले आणि तेल आपल्याला प्रत्येक स्लाइसला लावून घ्यायचं आहे। बघा असं। आता बघा, इथे तेल लावून झाले। त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे, झाकण ठेवून, आणि हे वांग्याचे स्लाइस जे आहेत ना, हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि मधून मधून आपल्याला हे बघायचं आहे, हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही। तर बघा, या पद्धतीने असे, आणि जे जे झाले आहेत ना ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत शिजलेले। याच पद्धतीने सर्व आता आपण वांग शिजवून घेणार आहे। त्यानंतर इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि कांदेही बारीक चिरून घेते मी। आणि जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही पातही घालू शकता बरं का, कारण चंपाषष्ठीचा जो आपण खंडोबासाठी आपण भरीत रोडग्याचा नैवेद्य करतो त्यासाठी नवीन कांद्याची पात लागते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता। तर इथे मी 3 कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। कांद्याच्या पातीने सुद्धा भरीत छान होतं। शक्यतो नैवेद्यासाठी जर असेल तर कांद्याची पात किंवा पातीचा कांदा जो असतो तो घाला। तर बघा, इथे कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे। त्यानंतर एक 5-6 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण घेतलेला आहे मी, आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आता हे वाटण मी करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे शिजवलेले वांग्याचे स्लाइस आहे हे मॅश करून घ्यायचे आपल्याला। बघा असं, तुमच्याकडे मॅशर असेल तर स्मॅशरने स्मॅश केले तरी चालतील। बघा, या पद्धतीने असे सर्व वांग आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे। तर बघा, इथे आता मी हे सर्व स्मॅश करून घेते आहे। बघा, झालेलं आहे माझं हे सर्व आता। बघा, या पद्धतीने असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव झालं पाहिजे, या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई गरम झाली की यामध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचे आहे। तेल गरम झाले की यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, कांदा थोडासा परतला की यामध्ये आपल्याला जे आपण हिरवी मिरचीचं वाटण केलंय ते घालून घ्यायचे। कांदा आणि हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला चांगलं 2-3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे थोडासा। कढीपत्त्याचे थोडेसे बारीक तुकडे करून घातले तरी चालतील। आणि हे सर्व आता मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचे। त्यानंतर ह्यामध्ये मसाले घालायचे। तर मी ह्याच्यामध्ये छोटासा 1 चमचा हळद घातलेली आहे, अर्धासा चमचा आपल्याला तिखट घालायचं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अर्धासा चमचा घरचा मसाला घातलेला आहे आणि अर्धासा चमचा धने पावडर घातलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कारण आपण इथे हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आणि हे टोमॅटो एकदम नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। परतून झाल्यानंतर यामध्ये लागलीच आपल्याला जे वांग्याचं स्मॅश केलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, जेणेकरून कांदा, टोमॅटो आणि वांग्याचं जे स्मॅश केलेलं मिश्रण आहे ते एकजीव होईल, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची। तर बघा, इथे तुम्ही कांद्याची पात असेल तर कांद्याची पातही घालू शकता, कोवळी अशी। नसेल तर काही हरकत नाही, कोथिंबीर घाला। तर भरपूर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, खूप छान होतं हे भरीत, भाकरीबरोबर तर खूप सुंदर लागतो आणि आमच्याकडे खंडोबाचा नैवेद्य म्हणजे भरीत रोडगाच असतो। तर बघा, या पद्धतीने आपलं हे भरीत आता इथे तयार झालेलं आहे। पुन्हा आपल्याला 5 मिनिट थोडंसं परतून घेतल्यानंतर इथे भरीत तयार झाले। बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते। अशा पद्धतीने ही एक पद्धतीने आपलं हे भरीत तयार झालेलं आहे आणि आता मी दुसऱ्या पद्धतीचं भरीत दाखवणार आहे। तर बघा, त्यासाठी सुद्धा मी इथे 2 वांगे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतले आणि वांग्यांना उभे असे काप करून घेते किंवा वांग असं उभं चिरून घेते। बघा, या पद्धतीने असं वांग चिरून घ्यायचं आहे आपल्याला। दुसरी पद्धत सुद्धा खूप छान आहे आणि तुम्हाला कोणती पद्धत आवडते ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। बघा, या पद्धतीने असे
उभे काप करून घ्यायचे किंवा उभ्या अशा चिरा देऊन घ्यायच्या सुरीच्या मदतीने. आणि ह्यानंतर याला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे बघा वरतून असं. तर मी इथे आता तेल लावून घेते आहे. दोन्ही वांग्यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आणि नंतर ज्या आपल्या हिरव्या मिरच्या आहेत ना, ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला ह्या ज्या आपण अशा उभ्या चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये ह्या मिरच्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत, किंवा जे उभे काप केलेले आहेत आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत अशा आपल्याला. खूप सुंदर होते ह्या पद्धतीने सुद्धा भरीत. नक्कीच करून बघा आणि कसं झालंय मला कमेंटमध्ये सांगा. तर या पद्धतीने आता मिरच्या ही मी घालून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि टोमॅटोला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर एक जाळी अशी गॅसवरती ठेवून त्यावरती आपल्याला वांगे आणि टोमॅटो भाजून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे. तेल लावलं ना तर ते साल निघायला लवकर मदत होते, त्यासाठी थोडंसं वांग्यांना तेल लावूनच घ्या, जरूर लावा. आणि मधून मधून हे आपल्याला असं उलटपालट करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, म्हणजे एका साईडने ते करपणार नाही. तर बघा या पद्धतीने असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा. असं थोडंसं उलटपालट करत राहायचं आहे. या पद्धतीने बघा आपले इथे वांगे भाजून झालेले आहेत बघा असे. तर एका ताटामध्ये मी आता वांगे काढून घेते आणि त्यामधल्या मिरच्याही आपल्याला काढून घ्यायच्या. मिरच्यासुद्धा सुंदर पद्धतीने भाजल्या जातात. त्यानंतर आपल्याला ही वरची साल काढून घ्यायची बघा मैत्रिणींनो. जर आपण तेल लावून वांगे भाजले ना तर ही साल लवकर निघते बरं का. हे महत्त्वाचं आहे की जर आपण तेल लावून वांगे भाजले तर त्याची साल लवकर निघते बघा. या पद्धतीने मी आता ही वांग्याची साल काढून घेतलेली आहे. आणि नंतर आपल्याला हे पुन्हा स्मॅश करून घ्यायचं आहे. तर बघा इथे टोमॅटो जर तुमचा जास्तच पिकलेला असेल तर एकदम छान, म्हणजे कारण पिकलेला टोमॅटो लवकर असा नरम होतो. तर या पद्धतीने मी पुन्हा आता ते सगळं भरीत असं मिक्स करून घेतले, स्मॅश करून घेतले. त्यानंतर हिरव्या मिरच्या लसणाचा ठेचा पण आहे करून घेतलेला. पुन्हा कढईमध्ये तेल घातले, जिरं मोहरी घातली, थोडासा लसूण पण घातला आहे आणि एक कांदा पण घातलेला आहे. आणि हे सर्व आता आपल्याला एक 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि कांदा परतत असतानाच यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि एक 2-3 मिनिट कांदा आपल्याला एकसारखा हलवत मस्त असा परतून घ्यायचा आहे, थोडासा असा तांबूस रंगावर. त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे, जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. बघा या पद्धतीने कांदा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची बघा, एक छोटासा चमचा. त्यानंतर लाल तिखट घालायचे 1 चमचा. तर बघा आता तिखट आपल्या आवडीनुसार घाला बरं का, कारण हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा घातलेलं आहे. अर्धासा चमचा इथे मसाला घातला आहे, अर्धासा चमचा धना पावडर घातली आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा. तर मसाला मी हा घरचाच घातलेला आहे, गरम मसाला जो की आपण घरी बनवतो तोच मसाला मी इथे घातलेला आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे टोमॅटो आणि वांग्याचं जे मिश्रण बनवलं आहे आपण ते घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघा दोन्ही पद्धतीने मी इथे वांग्याचं भरीत बनवलं आहे. आणि हे पद्धत कोणती आवडली तुम्हाला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. दोन्ही पद्धतीने अगदी छान होतं वांग्याचं भरीत. आणि चंपाषष्ठी निमित्त आमच्याकडे करतातच. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे बरं का आपल्याला. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर थोडीशी इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि मी मागच्या रेसिपीमध्ये जसं सांगितलं कांद्याची पात घाला, तर कांद्याची पातच घालतात शक्यतो चंपाषष्ठीच्या नैवेद्याला, नवीन कांद्याची पात. तर ती असेल तर ती घाला तुम्ही. माझ्याकडे नव्हती अवेलेबल म्हणून मी नाही घातली आहे. तर तुम्ही इथे कांद्याची पात घाला, म्हणजे आपला हा चंपाषष्ठीचा भरीत तर रोडग्याचा नैवेद्य इथे तयार होते. बघा अशा पद्धतीनेही मी हे भरीत इथे बनवलेलं आहे. आणि कोणती पद्धत तुम्हाला आवडली ती नक्कीच मला खरंच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने ना नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं, त्यासाठी कमेंट जरूर करा. बघा या पद्धतीने हे आपलं हे वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे. परत पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, पुन्हा मिक्स करायचं आहे. रेसिपी कशी वाटली मला खरंच कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
म्हणजे आपल्याला असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ बघायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.